अगं मेधावी, मला खूप बोर होतंय. काय करायचं? आपण एक खेळ खेळायचा का? हो चालेल. आपण एक प्रश्न उत्तरांचा खेळ खेळू. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते. श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ कोणी लिहिला? मी सांगू? सांग. मला असं वाटतं की महर्षी वेदव्यासांनी हा ग्रंथ लिहिला. अगदी बरोबर. महर्षी वेदव्यास हे श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाचे लेखक होते. तुम्हाला माहिती त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? मला माहिती होतं पण मी विसरलेच. थांबा, मी तुम्हाला पर्याय देते. पहिला आहे याज्ञवल्क्य, दुसरा आहे भृगु, तिसरा आहे पराशर आणि चौथा आहे वाल्मिक. आता तुम्हीच सांगा. भृगु ऋषी. नाही? अरे थांब रे, मी सांगते. पराशर मुनी. हो, अगदी बरोबर. म्हणजे महर्षी वेदव्यासांचे पिता पराशर मुनी होय. अगदी बरोबर. तुला समजलं. आता तिसरा प्रश्न. महर्षी वेदव्यासांचा जन्म कोणत्या युगात झाला? त्रेतायुग. नाही. मी सांगू? सांग. द्वापार युग. हो, द्वापार युगात. तरी असे किती युग आहेत मग? आता तूच प्रश्न विचारलायस, कोण उत्तर देईल बरं? कोणाला माहितीये? ताई मी सांगू? सांग. सत्ययुग, द्वापारयुग, कलयुग आणि त्रेतायुग. बरोबर. अशी 4 युग आहेत. कळलं तुला? हो. आणि आपला 5वा प्रश्न म्हणजे 4 वेद कोणते? आणि मला 2च पहिले वेद माहिती. सांगू मी? सांग. अथर्ववेद आणि सामवेद. ताई मला शेवटचे 2 माहिती. ते 2 सांग. यजुर्वेद आणि ऋग्वेद. तुम्ही सगळी उत्तरं खूप छान दिली. येस. खूप छान वाटलं. वंदे कृष्णम. कृष्ण.